शहरातील पाण्याच्या तुटवड्याची समस्या आधीच गंभीर असताना आज घोडबंदर रोडवरील आरमॉलच्या शेजारी असलेल्या मुख्य जलवाहिनीत भीषण गळती झाली. गेल्या 2 तासांपासून ही जलवाहिनी फुटली असून हजारो लिटर्स पाणी रस्त्यावर वाहत आहे. या रस्त्यालगत असलेली ही जलवाहिनी तुटल्यानं प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. विशेष म्हणजे इतकी वेळ उलटूनही ठाणे महापालिकेचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. दरम्यान ठाण्यात अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी मिळण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय. काही भागात तर 2-3 दिवसांनीच पाणी पुरवठा केला जातोय. या पार्श्वभूमीवर लाखो लिटर्स पाणी रस्त्यावर वाया जाणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते. नागरिकांनी संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा आम्हाला घोटभर पाण्यासाठी वाट पाहावी लागते तेव्हा अशा प्रकारचा अपव्यय सहन होत नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. संपर्क साधूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. प्रशासनानं तातडीनं पावलं उचलून गळती रोखावी आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी जोरदार मागणी होत आहे.